ऐका काय म्हणलंय, ए पर्सन थ्रो बॉल्स इन टू एअर. इज इट राईट? एस पर्सन थ्रो बॉल इन टू एअर आफ्टर एव्हरी सेकंड. एव्हरी सेकंड हे फार महत्वाचं आहे. ओके, प्रत्येक सेकंडला बॉल थ्रो करतोय. इज इट राईट? नेक्स्ट बॉल इज थ्रोन. पहिला थ्रो केल्यानंतर नेक्स्ट बॉल थ्रोन when velocity of first ball is 0. Is it clear? How high do the ball rises above its hand? Okay. Acceleration due to gravity 10 काय सांगितलंय. फार चांगला प्रॉब्लेम आहे. बघा लक्ष द्या. as t equal to 0 ला ऑब्झर्वेशन स्टार्ट झालं. इज इट राईट? आणि बॉल थ्रो केला अपवर्ड विथ वेलॉसिटी माहित नाही यू. बरोबर ना? त्यानंतर नेक्स्ट बॉल कधी थ्रो केला, फार महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल आपण थ्रो केलाय असं दिलंय आफ्टर हाऊ मच टाइम. एस नेक्स्ट बॉल थ्रोन एस बॉल थ्रोज आफ्टर एव्हरी सेकंड. मग 0 सेकंडला पहिला बॉल थ्रो केला. नेक्स्ट बॉल कधी थ्रो करणार, एस नेक्स्ट बॉल थ्रो केला कधी, टी इक्वल टू 1 सेकंड. त्यानंतरचा पुन्हा 1 सेकंड, टी इक्वल टू 2 सेकंड. मग हा बॉल थ्रो केला विथ यू ओनली बट टी इक्वल टू 1 सेकंडला. फार महत्वाचा आहे, प्रॉब्लेम क्लिअर करा. विचारलंय काय बघा, म्हणजे हा बॉल थ्रो जो केला, सेकंड बॉल जेव्हा थ्रो केला ना, त्यावेळी फर्स्ट बॉल कुठे होता, तीच कंडिशन मेन्शन केले. काय केले, नेक्स्ट बॉल इज थ्रोन म्हणजे कुठला हा बॉल नंबर 1 2 बॉल. नंबर 1 बॉल थ्रो केला 0. नंबर 2 बॉल थ्रो केला टी इक्वल टू 1 सेकंडच थ्रो करायला पाहिजे. मग ज्यावेळी हा बॉल थ्रो करणार त्यावेळी काय दिलंय, नेक्स्ट बॉल थ्रोन वेन वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉल इज व्हॉट 0. म्हणजे फर्स्ट बॉल वर पर्यंत गेला आणि ह्या पॉइंटला काय झाली वेलॉसिटी 0 झाली. त्यावेळी टाइम किती असणार, हे महत्वाचं, हे अंडरस्टँडिंग आहे यातलं. बघा, नेक्स्ट बॉल थ्रो इन हाऊ मच टाइम 1 सेकंड. म्हणजे 0 ला पहिला बॉल थ्रो केला बरोबर. सेकंड बॉल थ्रो कधी करायला पाहिजे 1 सेकंड नंतर. मग 1 सेकंड नंतर आपण सेकंड बॉल थ्रो करतो हे दिलंय. अजून एक दिलंय की हा बॉल थ्रो करताना वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉल काय असते 0 असते. मग त्यावेळी टाइम किती असणार 1 सेकंड. म्हणजे 1 सेकंड मध्ये ओके हा बॉल थ्रो करायचा. त्याच वेळी काय होत, त्याच वेळी म्हणजे 1 सेकंड. वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉल काय पाहिजे 0 पाहिजे. अंडरस्टूड? मग फर्स्ट बॉलचा अजून एक डेटा मिळाला बरोबर. विचारलंय काय, हाऊ हाय डू द बॉल राईज अबव हिज हँड. म्हणजे मॅक्झिमम हाईट एच मॅक्स माइंड करायचे बरोबर. इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? सो हे रिप्रेझेंटेशन पहिल्यांदा. आता बघा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा एच मॅक्स साठी. एच मॅक्स साठी फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय. काय फॉर्म्युला डिराईव्ह केलाय, यू स्क्वेअर बाय 2g. हा अप्लाय होत नाही कारण यू नॉट नोन. तेव्हा मी डिसाइड केलं गो फॉर मोशन इक्वेशन. आता ऐका व्यवस्थित लक्ष, जे रेग्युलर नाही आहेत ते
I am going to consider motion from A starting point, B end point. बरोबर? As A to B ही मोशन कन्सिडर केली. Right? As I consider motion from A to B. क्लिअर? हा. मग काय काय नोन आहे बघा. U यूज आहे. राईट? V 0 आहे. बरोबर? V 0 झालं. A ऑलवेज मायनस जी घ्यायचं. का घ्यायचं? तर डाऊनवर्ड असतं जी म्हणून. नेहमी मायनस जी घ्यायचं. एस फाइंड करायचं आहे. हाऊ मच? एच मॅक्स. क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? मग प्लस यू तर नोन नाहीच आहे. मग आपल्याला गो फॉर इक्वेशन ऑफ एस फॉर व्ही म्हटलं तर परत ते एच मॅक्झिममचं येणार. मग त्यासाठी टाइम एच मॅक्झिमम यू नॉट नोन. पण टाइम 1 सेकंड नोन आहे बघा. टाइम इज 1 सेकंड. फार महत्वाचं आहे. टाइम नोन आहे. बरोबर आहे ना? मग पहिल्यांदा तुम्ही यू फाइंड करायला पाहिजे. इज इट क्लिअर? द फॉर्म्युला सॉल्व्ह करायचं म्हटलं तर टाइम काय असतोय? यू बाय जी. ओके. हा फॉर्म्युला नसेल तर टाइम अँड वेलॉसिटी म्हणजे फर्स्ट इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. बरोबर? व्ही किती आहे? 0. यू मायनस जी इंटू वॉट? टाइम किती? टी. बरोबर? मग जी टी किती आलं? यू. जी टी इज इक्वल टू यू. बरोबर आहे ना? मग यू किती आलं? जी किती आहे? 10 इंटू वॉट? 1. 10 मीटर पर सेकंड. तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला यूज केला तरी चालला असतं. अंडरस्टूड? इनिशियल वेलॉसिटी मिळाली. आता तुम्ही सांगा एच कसं फाइंड करणार? यू नोन आहे. अँड बेस्ट इक्वेशन यू च नोन आहे. टाइम 1 आहे. त्यामुळे कुठलं यूज करा? डायरेक्ट इक्वेशन एच च काय? एस इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. बरोबर? एस फाइंड करायचं. एच मॅक्स अपवर्ड आहे प्लस हाऊ मच यू? 10 इंटू 1. हाफ ए किती दिलंय? 10 इंटू वॉट? 1 स्क्वेअर. बट ए किती घ्यायचं? -10 घ्यायचं. -10 घ्यायचं. बरोबर आहे काय? का -10 घ्यायचं? ऍक्सलरेशन ऑलवेज मायनस जी असतं. मग हे काय आलं? 10 आणि इट इज अ -5. मग आन्सर काय आलं? 5 मीटर. अंडरस्टूड? घ्या. सो 5 मीटर इज आवर आन्सर. यामध्ये काय डाऊट आहे? कुणाला यामध्ये डाऊट आहे का यात? ओके.